अहो कुठं गेला होता तुम्ही? गावात गेलो होतो, ओळखीच्या माणसाने भेटाय गेलो होतो. आईच नुसतं लोकांसंग बोलाय हो, आता काय चालू आहे ते विचारलं का? आता काय झालं? बानो ए काय ग, कुठं निघालीस वय? म्या गडावर चालले आहे. गाडाव? काय सांगतेस? कशा पाहिजे ग? देवासनी भेटाया. तुला ठाऊ होतं वय? भय तेच सांगणार होते. म्या आले. नाही तेच बडबडत बस, जे सांगायचं ते सांगूच नको. अहो पण माझं बस. बानू गडाव गेली तर काय होईल ही म्या सांगाय पाहिजे का तुला? त्यासनी बरं वाटल म्हणूनच म्हणलं म्या. लय शहाणी आहेस. बानू ए बानू, देवा, दरबाराचं कामकाज सुरू करण्याची परवानगी असावी. देवा देवी, आज तुमच्या मोर राज्यातल्या लोकांची काही गाऱ्हाणी मांडायची आहेत. एक एक करून सांगतो या. चोडप्पा, त्यांचा काय प्रश्न आहे? देवा, सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो बाहेरून हाता आलेल्या लोकांचा. बाहेरून हाताचे व्यापारी येतात, त्यांच्या कराचा प्रश्न आहे. त्यांच्यात आणि इथल्या व्यापाऱ्यांमध्ये काही वाद आहेत. प्रधानजी, हा प्रश्न याआधी कधी आला नव्हता. होय देवी, राज्यात आणि जेजुरीत बाहेरून येणाऱ्यांचा ओघ आता वाढला आहे. ह्यापूर्वी प्रश्न नव्हता, परंतु राज्यात असलेली सुव्यवस्था ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आता इथे जाचक अटी नाहीत. कायद्याच्या पद्धती सहज, सोप्या आणि पारदर्शक आहेत. मग अशा व्यापाऱ्यांचं स्वागतच आहे. त्यात स्थानिक व्यापाऱ्यांना जो कर चुकवावा लागतो त्यापेक्षाही अधिक सुविधा बाहेरच्यांना मिळतात, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. स्थानिक व्यापाऱ्यांना प्राधान्य मिळायला हवे. निश्चितच, पण वसुधैव कुटुंबकम ह्या सूत्राप्रमाणे सर्वांना समान संधी मिळावी. जरी ते बाहेरचे असले तरी त्यांच्यावर जाचक अटी लादणे योग्य नव्हे. सगळे समान आहेतच, पण असं व्हायला नको की स्थानिक लोकांचा अधिकार बाहेरचे लोक हिरावून घेतील. आपण अशी व्यवस्था करू शकतो की ज्याने राज्यात संतुलन राहील. बाहेरचे आणि इथले असे वाद उरणार नाहीत. पण बाहेरून जे इथे येत आहेत त्यांचे हेतू काय आहेत हे देखील पाहायला हवे. म्हणजे ते ठरवणार कसं? होतं असं की लोभ आणि स्वार्थ ठेवून इथे कोणी आलं नाही असं झालं नाही. भाषा, तू हे काय म्हणतेस? मी हे माझ्या अनुभवावरून बोलते आहे. बानू, तू गडाव नका जाऊस.
मी का नाही जायचं गडावर? का असं काय करती आज? तो गडावर येतीच ही जर देवीसनी कळलं तर त्यांच्या रागामुळे नाही ती होऊन बसायचं. आणि मग जायचंच नाही बाई कवा. तुला काय कळतं का ह्यातलं? हा नका आता डोकं चालू नगच. रंग्या, गंगीचं काय बी चुकलं नाही आणि माझा त्यासनी राग येईल म्हणून मी जायचंच नाही वय गडावर. आणि माझ्या मनाचा विचार करताय भाई कुणी? अगं तसं नव्ह. ठोक तुझा काय सांगावा असेल ना त्यो राघोबासने सांग, नाहीतर मला सांग, मी आज जाऊन देतो. अगोदर काय घडलंय ती समजसनी ठाव आहे. अगोदर जे झालं ते झालं, पर आता मी नाही गप्प बसणार. मला देवासनी विचारायचं आहे का आख्यान कवा सुरू होणार आहे. तू नग अडवूस मला रंग्या. बरं मी बी येतो तुझ्या संग. नाही नग, मी जाईन. अगं बघ बानू, तुझी काळजी वाटते म्हणून बोलतोय मी. आजा हाता असतं तर तुला जाऊ दिलं असतं वय त्यानं. नाही, पर त्याला समजावलं असतं मी. अगं वय की समजावलं असतं की, नाही कोण म्हणतंय. पर म्या कुठे तुला जाऊ नग म्हणतोय. म्या बी येतो तुझ्या संग, लागलीच गंगे बी येईल. हा पर तुला असं एकलीला जाऊ द्यायचो नाही म्या. रंग्या, गंगी, तुम्ही हाता हायसा म्हणून मी आपल्या माणसापासून लांब आहे असं मला कधी बी जाणवलं नाही. पर आता मला देवासनी विचारायचं आहे, मला त्यासनी भेटायचं आहे आणि म्हणून मला जावंच लागेल. नाही पर म्या तुला असं एकली जाऊ द्यायचो नाही. तुला जायचं असेल तर आम्ही बी येतो तुझ्या संग. मग चालेल, तुम्ही बी चला माझ्या संग. मला मान्य आहे की बाहेरचे आणि इथले असा भेद करायला नको, पण येणाऱ्यांचा हेतू काय आहे हे जास्त महत्वाचे. काय झालं? काय झालं आहे सांगून टाका. देवी, बाहेर बानुबाई उभ्या आहे ती. आणि त्यासनी हात येऊन काहीतरी सांगायचं आहे बघा. तिला परत जायला सांगा. बानूला आत यायला सांगा. तिने राजसभेत असे येणे अपेक्षित नाही. तुम्ही तिला तिचे स्थान दिले आहे हे तिला ठाऊक नाही का? पण जर तिला सर्वांसमक्ष काही सांगायचे असेल तर? बाहेरून येणाऱ्यांचा हेतू काय आहे यात मला शंका आहेच. कारण राज्य असो वा संसार, त्यात बाहेरच्यांचा हस्तक्षेप हा हानिकारक ठरतो. देवी, ह्या राज्यातली एक व्यक्ती ह्या नात्याने आपण बाणाईला इथे बोलवावं असं मी सुचवतो. तिच्याविषयीची तुमची सहानुभूती मला कळते आहे, पण तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते. भासा, मी सांगतो म्हणून तिला आत येऊ दे. मी आणि म्हाळसा आम्ही दोघेही सहमत आहोत. बानूला सन्मानाने आतमध्ये येऊ द्या.
हिला राजसभेचे नियम नंतर समजावून सांगा. प्रथम तिने तिचे काय काम आहे याची नोंद करायला हवी आणि अनुमती घेऊन इथे यायला हवे. या सिंहासनाचा सन्मान आणि न्यायाचे उच्चासन म्हणून नमस्कार करायला हवा. तुझे काय काम आहे? की मला सत्य काय हाय, म्या कोण हाय हे समजून घ्यायचं आहे. मला देवांचं चरित्र कसं कळणार, म्हणून आख्यान कधी होणार आहे हे विचाराया मी आले आहे. माझं म्हणणं आहे का आता आख्यान सुरू व्हावं. तो अधिकार तू गमावला आहेस. तो कसा? सारीपाटाच्या डावात मी तुझा पराभव केला होता, तेव्हाच तू इथून जाणं अपेक्षित होतं. आणि तुझ्या पराभवासोबत तुझे अधिकारही संपले आहेत. पर तुम्हीच मला अवतान पाठवलं होतं आणि म्हणून मी आले आहे. त्याचा तू अभ्यार केलास. माझी चुकी झाली आणि म्हणूनच मी तुमच्या मोर हात जोडून माझी चूक पदरात घ्या अशी विनवणी करते. म्हाळसा, तू क्षमाशील आहेस. भौतिक सुखापैकी तिने काहीच मागितलं नाही, तेव्हा तू तिची मागणी मान्य कर. गणेश, मी हा निर्णय तुझ्यावर सोपवते आहे. बानूसाठी आख्यान व्हावे की नाही हे तू ठरव. तो अधिकार तुझा आहे. गणेश, फार विलंब नको. तुम्ही त्याचा निर्णय प्रभावित करू नका. माते, मला असं वाटते की आख्यान व्हावे. आणि त्यात बानूला ते श्रवण करण्याची संधी मिळावी. आता जे आख्यान होईल त्यामध्ये समुद्र मंथनाची कथा सांगितली जाईल. सर्व स्तरातील भक्तांना हे आख्यान श्रवण करता येईल. प्रधानजी, ह्या आख्यानाचं स्थळ काय असावं ह्याचे नियोजन आपण करावे. होय देवा. मला असं वाटते की आख्यान व्हावे आणि त्यात बानूला ते श्रवण करण्याची संधी मिळावी. सगळ्यांना तिची एवढी काळजी का आहे? मी समर्थपणे उभी आहे म्हणून? मी कोलमडून पडत नाही म्हणून? माझा तो स्वभावच नाही. सगळं जग जरी विरुद्ध गेलं तरी मी ठामपणे उभी राहीन. आज जेजुरीत या समुद्र मंथनाच्या आख्यानाचा घाट घातला गेला आहे. सगळीकडे या आख्यानाच्या निमित्ताने दवंडी दिली गेली आहे. सगळेजण आख्यान ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. ज्या अर्थी या कथेचा इतका मोठा घाट घातला गेला आहे त्या अर्थी नक्कीच ही कथा महत्वाची असणार.
म्हाळसा अजून जागी आहेस का? हो, सकाळ होण्याची वाट पाहते आहे. म्हाळसा, गणेश जे काही म्हणाला त्यावर रागावू नको. हो, तुम्हाला केवळ माझा रागच दिसतो, पण त्या रागाचे कारण कळत नाही. पती असूनही आणि आराध्य असूनही. म्हाळसा, माझ्या ध्यानात आहे ते, पण मला तुला एक सांगायचे आहे. समुद्र मंथनाच्या कथेत मी तुला जे काही सांगितले आहे आणि यापुढे आता जे काही सांगितले जाणार आहे त्याकडे ध्यान दे. कारण आता हे आख्यान सर्वांसमक्ष होणार आहे. सर्वांनाच त्याचा लाभ घेता येणार आहे. हो, बानूलाही ते महत्वाचे. म्हाळसा, प्रत्येक गोष्टीत तिला वाटेकरी व्हायचे आहे. माझं, केवळ माझं असं काहीच राहिलं नाही. तिला सगळ्यांची सहानुभूती मिळणार. माझं काय चुकलं याचा मी विचार करत राहते, पण मला त्याचं उत्तर मिळत नाही. आणि ते उत्तर सापडावं म्हणूनच मी ह्या आख्यानाचा आग्रह धरत आहे. ह्या आख्यानातून तुला निश्चितच काहीतरी सापडेल. म्हाळसा, संपूर्ण सृष्टीतून अमृताबरोबर श्री महालक्ष्मी देखील गुप्त झाल्या. त्या पुन्हा कशा प्रकट झाल्या त्याची ही कथा आहे. त्या कशा प्रकट झाल्या हे मी तुला सांगणारच आहे. पण श्री महालक्ष्मी म्हणजे मांगल्य, श्री महालक्ष्मी म्हणजे आनंद, श्री महालक्ष्मी म्हणजे ऐश्वर्य. ज्यांच्या जीवनातील मांगल्य, आनंद, ऐश्वर्य हरवलं आहे त्यांना देखील या आख्यानातून जे हवं ते मिळणार आहे. कदाचित तुला देखील. पाहूयात काय होतंय ते. पण माझ्या सोबत जर तुम्ही असाल तर मला आणखी काही नको, अगदी अमृतही. म्हाळसा, मी तुझ्याच सोबत आहे. पण एक गोष्ट ध्यानात घे, ही फार मोठी संधी आहे तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. म्हाळसा, मला आता हे सहन होत नाही. एकदा का तुला स्मरण झाले की मी माझ्या सर्व वचनातून मुक्त होईल. तुम्ही माझा विचार करतच नाही. हे सर्व तुझ्यासाठी आहे आणि माझ्यासाठीही.